नमस्कार, मी भारती. माझं यूट्यूब चॅनल शिलवंत फॅमिलीमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. चला तर आज आपण बनवणार आहोत पालक पकोडा. पालक पकोडा कसा बनवायचा हे मी तुम्हाला सांगणार आहे सोप्या पद्धतीत. तर पालक जी आहे ती आपण चांगली धुवून घेतलेली आहे 2 ते 3 पाण्यामध्ये आणि चांगली आपण तिला बारीक कापून घेतलेली आहे. त्यामध्ये आपण घालणार आहोत एक कांदा. कांदा जो आहे तो चांगला आपण बारीक चिरून घेतलेला आहे. मी ते 2 कांदे घेतलेले आहेत बारीक चिरून, हे मी यामध्ये घालत आहे. हे बघा. त्यानंतर मी इथे थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे, कोथिंबीर घालूया. इथे आपण मसाले घेतलेले आहेत. मसाला घेतलेला आहे लाल तिखट, त्यानंतर आपण धण्याची पावडर घेतलेली आहे, हळद मीठ घेतलेलं आहे, जिरा पावडर घेतलेली आहे. त्याला यामध्ये आपण घालूया. त्यानंतर आपण इथे एक मिरची घेतलेली आहे, थोडीसं आपण 2-3 पाकळ्या आपण लसणाच्या घेतलेल्या आहेत, हे बघा, आणि 2 मिरच्या घेतलेल्या आहेत. आणि इथे थोडंसं जिरं घेतलेलं आहे. आणि ओवा जो आहे ना तो आपल्याला असा चांगला हाताला असं थोडंसं कुस्करून टाकायचं आहे हाताने. ओव्याने ना पोट पण म्हणजे साफ होतं आहे सगळ्यांचं, पोटासाठी चांगला असतो ओवा. आणि यामध्ये घालत जा, कारण की आपण यामध्ये बेसन घालणार आहोत. तर इथे घेतलेलं आहे मी 2 चम्मच तीळ घेतलेले आहेत, तीळ पण यामध्ये घालत आहे. त्यानंतर इथे घेतलेलं आहे मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे 1 चम्मच, तोही कुरकुरीत होण्यासाठी घेतलेला आहे. तर चला, तर यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, एक लिंबाचा अर्धा लिंबू घेतलेला आहे आणि तो आपल्याला यामध्ये पिळून घ्यायचा आहे छान असा. आणि त्यानंतर इकडे बघा, इकडे ना मी काय केलेलं, इथे एक असा मोठा बटाटा घेतला होता आणि चांगला किसून पाण्यामध्ये ठेवलेला होता. त्याचं पाणी सगळं काढून घेऊया आणि तो आपण यामध्ये घालूया. हे बघा, पाण्यामध्ये का ठेवायचा असतो की काळा पडू नये म्हणून. ते बघा, चांगलं पाणी काढून घ्या, यामध्ये काढून घ्या. ते बघा, सगळं आपण संपूर्ण यामध्ये काढून घेतलेलं आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, यामध्ये ना थोडंसं बेसन घालायचं आहे. बघा, 2 चम्मच असे मोठे मी बेसन घातलेलं आहे आणि आपल्याला असं सगळं एकजीव करून घ्यायचं आहे. थोडंसं पाणी घेतलेलं आहे, चांगलं मिक्स करून घ्या. बघा, पुन्हा मी थोडंसं बेसन घालते याच्यामध्ये 2 चम्मच. थोडंसं पाणी घालते. आपण जसं भजीचं पीठ करतो ना तसंच आपल्याला हे करायचं आहे. चला, याला चांगलं मिक्स करून घेऊया. बघा, आपण छान असं मिक्स करून घेतलेलं आहे. आणि आपण इकडे कढई घेतलेली आहे, कढईमध्ये आपण तेल गरम करायला ठेवलं आहे. तेल गरम झालं की आपण लगेच हे पकोडे जे आहेत आपले पालक पकोडे ते आपण काढून घेऊया. तर आपलं तेल जे आहे ते गरम झालेलं आहे. ते बघा, असे आपल्याला घ्यायचे छोटे छोटे आणि असे पकोडे काढायचे आहेत. तेलामध्ये सोडून घेऊया. आपण इथे गॅस कमी केलेला आहे. तेल सोडल्यानंतर आपल्याला चांगलं असं फ्राय करून घ्यायचं आहे. तर छान अशा आपल्या पकोड्यांना असा कलर आलेला आहे, मस्त आपले फ्राय झालेले आहे. तर चला, आपण एका प्लेटमध्ये याला काढून घेऊया. संपूर्ण तेल आपल्याला यात काढून, तर बघा, असं काढून घ्यायचं आहे. तर पुन्हा आता हे जे आहेत त्याचे पण आपल्याला पकोडे काढून घेऊया.
पालक पकोडे सगळे काढून झालेले आहेत आणि एकदमच क्रिस्पी आणि कुरकुरीत झालेले आहेत। हे बघा, तुम्हाला आवाज पण येत असेल। तर असे मुलं जर तुमचे पालक वगैरे खात नसेल तर असे पालकचे पकोडे करून द्या आणि त्याच्यासोबत केचप वगैरे दिला तरीही चालेल। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। अशाच नवीन रेसिपी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करेल। व्हिडिओ आवडला असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा।